गुड मॉर्निंग श्रोते हो. ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या बरोबर आहेत ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी. नमस्कार डॉक्टर गिरी. नमस्कार सर, आपण आज जी केस बघणार आहोत ती गर्भाशयाच्या कॅन्सरची केस आहे. 50 वर्षांच्या या महिला ज्यांना गर्भाशयाचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता, त्यामुळे गर्भाशयाचं ऑपरेशन केलं गेलं, नंतर रेडिएशन दिलं, त्यानंतर केमोही दिल्या. साधारण 10 केमो झाल्यानंतर पुन्हा नवीन गाठी यायला लागल्या. 16 केमो झाल्या तरी सुद्धा गाठी गेल्या नाहीत. आता अशी अवस्था झाली होती की केमो सुद्धा सहन होत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये त्यांना सांगितलं होतं की 6 महिन्यांपेक्षा जास्त आता कुठलीही आशा नाही. या अवस्थेत त्या ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आल्या. अजून सुद्धा 3.5 वर्ष झाली त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि आता त्या एकदम व्यवस्थित आहेत. केस नेमकी काय होती? आपण जेव्हा अशा क्रिटिकल केसेस आम्ही ट्रीट करतो किंवा म्हणतो ना की ज्या वेळेला सगळीकडच्या आशा संपतात त्यावेळेला माणूस आमच्याकडे येतो. ओके. आणि अशा कंडिशन मध्ये सुद्धा आम्ही त्यांना चांगलं आयुष्य देतो. म्हणजे ह्या लेडीच्या बाबतीत जर का बघितलं तर म्हणजे तिला त्या म्हणजे किमोचा आणि इतर सगळ्या गोष्टींचा एवढा भयानक परिणाम होता की जेवण जात नव्हतं, उलट्यासारख्या होत होत्या, कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होता, म्हणजे टॉयलेट जवळजवळ 2-3 दिवस होतच नव्हती. म्हणजे एकूण जर का बघितलं तर म्हणजे एकदम त्रासदायक असं जीवन झालं होतं. म्हणजे मग कशाला जगायचं अशीच कंडिशन निर्माण झाली होती. म्हणजे जर का आपण बघितलं की म्हणजे कॅन्सरच्या गाठी रोखण्यासाठी किंवा वाढलेला कॅन्सर म्हणजे कॅन्सर वाढू नये म्हणून आपण ज्या काही किमो घेतल्या त्या खरंच फायद्याच्या झाल्यात का, किंवा कुठलंही संशोधन असं सांगतंय का की बाबा म्हणजे किमो घेतल्यामुळे नवीन येणाऱ्या गाठी येणार नाहीत, असं काही नाहीच आहे. म्हणजे जर का टोटल जर का कॅन्सरचं आपण बघितलं तर म्हणजे साधारण फक्त 30% कॅन्सर असा असतो की ज्याच्यामध्ये तो सगळीकडे पसरू शकतो. 70% केसेसमध्ये असंही तो पसरतच नाही. त्यामुळे त्यांना किमो घेण्याची गरजच नाही. म्हणजे एखादी गाठ असेल ती काढून टाकली तरी काम होऊन जातं. तर त्याला किमो घेण्याची गरजच नसते. बाकी जो 30% आहे जो की सगळीकडे पसरू शकतो कॅन्सर, पण अशामध्ये किमो घेऊन काही तो थांबत नाहीये. आणि आपण अनेक केसेसमध्ये असं बघतो की किमो घेतलेल्या असतात आणि गाठी येत असतात. मग खरं असं कशाला शरीर जाळून घ्यायचं हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. परंतु आपण भीतीपोटी या सगळ्या गोष्टी करत असतो आणि त्यातून साध्य मात्र काहीच होत नसतं. अगदी खरंय. मग आयुर्वेदानुसार कॅन्सरवरती काय ट्रीटमेंट आहे हे जाणून घ्यायचंय. पण त्याआधी श्रोते हो, कॅन्सर सारख्या आजारामध्ये सुद्धा औषधमुक्त जीवन साध्य करण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. संपर्क 8484 05 10 25 8484 05 10 25 8484 05 1025. डॉक्टर गिरी, मग आयुर्वेदामध्ये कॅन्सरवरती काय ट्रीटमेंट दिलेली आहे जेणेकरून या गोष्टी तिथल्या तिथे थांबवल्या जातात? आपल्याला हे माहितीये की टिळक 6 वर्ष कारागृहात राहून गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला हे आपल्याला माहितीये. पण त्यांना कारावास का झाला हे आपल्याला नाही माहिती. म्हणजे 1897 मध्ये 1897 मध्ये म्हणजे ड्रग अँड मॅजिक रेमेडी ऍक्ट आला. म्हणजे त्याच्यामध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट करणं हेच जादूटोना म्हणून समजलं गेलं आणि आयुर्वेदाचं खच्चीकरण तिथून चालू केलं गेलं. आणि त्याच्या विरोधात म्हणून मग टिळकांनी जे काही म्हणजे सत्याग्रह वगैरे केला त्याच्यासाठी त्यांना ती जेल झालेली होती. म्हणजे आयुर्वेदाचं खच्चीकरण तेव्हापासून चालू झालं. त्याच्यानंतर अनेक पातळीवर ते झालं. म्हणजे त्याची हिस्ट्री बरीच आहे, बरोबर ना. पण तरी सुद्धा आता म्हणजे अनेक वैद्य जे आहेत त्याच्यावर परत चांगलं काम करायला लागलेले आहेत. आणि आयुर्वेदाचे सिद्धांत जर का प्रॉपर पद्धतीने तुम्ही वापरले तर अनेक क्रिटिकल इलनेसेस सुद्धा काय करता येतात, बरे करता येतात. आणि 2006 पासून मी आयुर्वेदाच्या माध्यमातून क्रिटिकल मध्येच काम करतोय. आणि अशा अनेक केसेस म्हणजे एकदम वर्स्ट लेवलला गेलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारचे रिझल्ट दिलेले आहेत. आणि असंच या लेडीच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही केलं की बेसिकली सर्वच जे काही म्हणजे डाऊन झालं होतं तर तिला नॉर्मल करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि त्याच्यातून आज 3.5 वर्ष झाले त्यांचे सगळे त्रास कमी झालेले आहेत, जेवण व्यवस्थित जाते, आयुष्य चांगलं झालेलं आहे, बरोबर ना. म्हणजे शेवटी कुठलंही शास्त्र काय करतं तर क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे म्हणतो ना की लेंथ लाईफची वाढवणं हे करतं. आणि ते आम्ही नक्कीच साध्य केलेलं आहे. अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, कॅन्सर सारख्या आजारामध्ये सुद्धा औषधमुक्त जीवन साध्य करण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. संपर्क 8484 05 10 25 8484 05 10 25 8484 05 1025. डॉक्टर विद्याधर गिरी दर गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, दर शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे तुम्हाला भेटू शकतील. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.